नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तकप्रेमी या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण ऐकणार आहोत वृषाली जोशी लिखित शेरलॉक होम्स यांची एक कथा. तर कथेचे नाव आहे लेडी फ्रान्सिस गायब. पण टर्किश का? माझ्या बुटांकडे एकटक पाहत शेरलॉक होम्सने विचारले. मी त्यावेळी केनच्या खुर्चीत पाठीवर रेलून बसलो होतो. चौकस शेरलॉकचे लक्ष माझ्या पुढे आलेल्या पायांकडे गेले. टर्किश नाहीत, ते इंग्लिश आहेत. ते मला ऑक्सफर्ड रस्त्यावर मिळाले. मी आश्चर्याने म्हणालो. मनातून वैतागलेला असूनही शांत चेहरा ठेवून शेरलॉक हसला. टर्किश अंघोळ? पण घरी केलेली चांगली प्रसन्नता देणारी अंघोळ सोडून ही चैनीची टर्किश अंघोळ कशासाठी? कारण गेले काही दिवस थकवा येऊन मला सांधे धरल्यासारखे वाटते आहे. टर्किश बाथ घेतल्याने आरोग्य सुधारेल असे मला वाटले. ते एक नवीन प्रकारचे तजेला देणारे औषध आहे. पण बर का शेरलॉक, माझे बूट व टर्किश अंघोळ यात काही संबंध आहे असे तुझ्या तर्कशास्त्रीय बुद्धीला जरी वाटत असले तरी मला पामराला तू तो संबंध दाखवून दिलास तर बरं होईल. शेरलॉक डोळे मिचकावून बोलला. तर्क करणे फारसे अवघड नाही वॉटसन. सकाळी तुझ्याबरोबर खोलीत कोण होते असे साधे उदाहरण देऊन मी अगदी प्राथमिक स्वरूपाचे तर्क करू शकतो. नवीन उदाहरण देणे म्हणजे समजावून सांगणे आहे हे मला कबूल नाही. मी जरा चिडूनच म्हणालो. वा वॉटसन, अगदी तर्क सुसंगत विचार. आता माझ्या निष्कर्षासाठी काय काय मुद्दे आहेत बघूया. सर्वात शेवटचा प्रथम घेऊ. बग्गी, तुझ्या कोटाच्या डाव्या हातावर व खांद्यावर काही शिंतोडे असल्याचे तुझ्या लक्षात येते आहे का? जर तू बग्गीच्या मध्यभागी बसला असतास तर असे शिंतोडे उडाले नसते, आणि उडालेच असते तर ते दोन्ही बाजूला असते. म्हणून हे उघड आहे की तू कडेला बसला होतास. म्हणून हेही उघड आहे की कोणीतरी तुझ्या बरोबर होते. ते तर स्पष्टच आहे. फारच सोपे नाही का? पण बूट आणि अंघोळ अगदीच सोपे. तुला तुझे बूट हवेत उंच करायची सवय आहे. शिवाय तुझे दुहेरी बंदांनी बूट बांधलेले मला आताही दिसत आहेत. पण असे तू नेहमी बांधत नाहीस. म्हणजे तू ते नक्कीच काढले होतेस. ते कुणी बांधले? चांभाराने की अंघोळ घालणाऱ्या पोराने? चांभार असण्याचा संभव कमीच, कारण तुझे बूट जवळजवळ नवे आहेत. बरं, आता काय राहिले? स्नानागारातील अंघोळ. अगदीच विचित्र नाही का? परंतु टर्किश अंघोळीने काम केले आहे. काय ते? तू म्हणालास तुला जरा बदल हवा होता म्हणून तू टर्किश अंघोळ घेतलीस. मला असं म्हणायचं आहे की ते तू चांगलेच केलेस. पण बदलासाठी स्वित्झर्लंड मधील लुसाने कसे वाटले? मोठ्या इतमामाने. तुला सर्व खर्च व प्रवासाचे पहिल्या वर्गाचे तिकीटही मिळणार आहे. छान छान. पण का? होम्स आराम खुर्चीत मागे रेलून बसला व खिशातून वही काढली. जगातील सर्वात धोकादायक वर्गापैकी, तो म्हणाला. भरकटलेली व एकाकी स्त्री तशी ती निरुपद्रवी असते, पण मरण ओढावून घ्यायला फारच नामी. दुसऱ्याला अपरिहार्यपणे गुन्हे करायला ती प्रवृत्त करते. ती अगतिक असते, फिरत असते या हॉटेलातून त्या हॉटेलात, त्या देशातून त्या देशात. फिरायला ती भरपूर श्रीमंत असते. नेहमीच नाही तरी कधी ना कधी ती एखाद्या आडबाजूच्या निवासस्थानी सापळ्यात अडकणारच. लबाड कोल्ह्यांच्या जगात ती कोवळी काकडीच ठरते. जेव्हा ती कच्ची खाल्ली जाते तेव्हा ती क्वचितच टाळू शकते. लेडी फ्रान्सिसवर नक्कीच काहीतरी संकट कोसळले असल्याची मला भीती वाटते. सर्वसामान्याकडून विशेषाकडे शेरलॉक झटकन घसरलेला बघून मी निश्वास टाकला. होम्स त्याची वही चाळू लागला. लेडी फ्रान्सिस म्हणजे स्वर्गवासी अर्ल रफ्टन याच्या घराण्याची एकमेव वारस, शेरलॉक बोलला. तुला आठवत असेल की बरीचशी संपत्ती इतर नातेवाईक पुरुषांना गेली असली तरी हिरे व चांदीचे जडजवाहीर लेडी फ्रान्सिसच्या वाट्याला आले. त्यावर तिचा भारच जीव होता.
ती ते कधीच बँकेत ठेवत नसे, नेहमी स्वतःजवळच बाळगत असे. दयनीय व्यक्ती लेडी फ्रान्सिस. मध्यमवयीन व अजूनही रूपवान असणारी. 20 वर्षांपूर्वी ती चांगल्या अवस्थेत होती, पण आता चमत्कारिकरित्या बेवारशी झाली आहे. काय झाले तिला? ओहो, तिला काय झाले? ती जिवंत आहे की मेली आहे तेच तर कोडे आहे. ती तशी सवयीची पक्की आहे. गेली 4 वर्षे न चुकता तिची गव्हर्नेस मिस डॉबनेला ती पत्र पाठवते. ती तिची जुनी गव्हर्नेस आहे. ती निवृत्त असून सध्या कंबरवेलला राहते. ह्या मिस डॉबनेलने माझा सल्ला विचारला आहे. जवळपास 5 आठवड्यात लेडी फ्रान्सिसची पोटभर चिठ्ठीही नाही. सर्वजण काळजीत पडले आहेत. शेवटचे पत्र लुसाने येथील नॅशनल हॉटेलमधून लिहिलेले आहे. त्यानंतर ती कुठे गेली ते कळतच नाही. हे श्रीमंत कुळ असल्याने आपण ही केस यशस्वीपणे हाताळली तर मग आपल्याला पैशांची काहीच कमी नाही. पण मिस डॉबने एवढाच एकमेव माहितीचा स्रोत आहे? इतर काही धागेदोरे असतीलच की. एक अगदी खात्रीचा स्रोत आहे वॉटसन, आणि तो म्हणजे बँक. या राजघराण्यातील एकट्या दुकट्या बायकांना जगण्यासाठी आवश्यक असते ते त्यांचे पासबुक. ते एक प्रकारे त्यांची रोजनिशीच असते. सिल्वेस्टर येथील बँकेत तिचे खाते आहे. मी त्यावर नजर टाकली. शेवटून दुसऱ्या चेकने तिने लुसाने येथील हॉटेलचे बिल भरले आहे. पण रक्कम खूप मोठी दिसते आहे. तरी बरेच पैसे तिच्या हातात उरले असणार. त्यानंतर एकच चेक दिला गेला आहे. कुठे आणि कोणाला? मिस मेरी डिवाइनला. पण चेक कुठे दिला ते कळायला काही मार्ग नाही. मॉन्टलियर मधील लॅनाईस मध्ये तो 3 आठवड्यांच्या आत वटला. रक्कम होती 50 पाउंड. मिस मेरी डिवाइन कोण? ते मी शोधून काढले. ती लेडी फ्रान्सिसची नोकराणी होती. पण तिला हा चेक का दिला ते मात्र कळत नाही. पण तुझे गुप्तहेर लवकरच ते शोधून काढतील याची मला खात्री आहे. माझे गुप्तहेर? म्हणूनच लुसानेची आरोग्यवर्धक मोहीम. तुला माहिती आहे की वृद्ध अब्राहम मरणासन्न असताना मी लंडन सोडू शकत नाही. शिवाय मी इथून न हलणे चांगलेच आहे. स्कॉटलंड यार्ड मध्ये माझ्याशिवाय सुने वाटते आणि गुन्हेगारांमध्ये एक प्रकारचे आरोग्यवर्धक असे वातावरण तयार होते. तर जा माझ्या मित्रा वॉटसन, जर माझ्या नम्र सल्ल्याची तुला गरज लागलीच तर मी तुला तार करीन. पण शब्दाला $2 पडतात हे तुला माहिती आहे ना? 2 दिवसांनी मी लुसाने येथील हॉटेल नॅशनल मध्ये होतो. तेथील व्यवस्थापक मिस्टर मोझर यांनी माझी उत्तम व्यवस्था ठेवली. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे लेडी फ्रान्सिस इथे अनेक महिने मुक्काम करून होती. तिला भेटलेल्या सर्वांनाच ती फार आवडली. अजूनही ती सुंदरातच गणली गेली असती. मिस्टर मोझर यांना जड जवाईराबद्दल मात्र काही माहिती नव्हती. पण हॉटेलातील नोकरांच्या हे लक्षात आले होते की लेडी फ्रान्सिसच्या शयन कक्षातील पलंगाखाली एक जड बॅग नेहमीच लक्षपूर्वकरित्या कुलूप बंद करून ठेवलेली असते. मिस मेरी डिवाइन ही सुद्धा तिच्या मालकिनी इतकीच लोकप्रिय होती. तिचे त्या हॉटेलमधील मुख्य वेटर बरोबर प्रेमसंबंध जुळले होते. तिचा पत्ता मिळवणे काही अवघड नव्हते. 11 रूडी ट्रॅजन मॉटपेलियर असा तिचा पत्ता होता. हे सर्व मी थोडक्यात लिहून घेतले. मला वाटते स्वतः होम्सने सुद्धा यापेक्षा अधिक कुशलपणे माहिती गोळा केली नसती. फक्त एकच गोष्ट अजून दडलेली राहिली. लेडी फ्रान्सिसच्या एकाएकी नाहीसे होण्यावर मात्र अजून प्रकाश पडला नव्हता. तळ्याकाठी असलेल्या तिच्या आलिशान स्वीटमध्ये ती अनेक महिने राहिली हे ठीक वाटते. तरीही फक्त एका दिवसाच्या पूर्वसूचनेवर ती एकदम नाहीशी झाली. त्यामुळे तिला फुकट आठवड्याचे भाडे भरावे लागले. जूल विबर्ट त्या नोकराणीचा प्रियकर. तो काही सांगू शकेल असे मला वाटले. एक उंच काळा दाढीवाला मनुष्य 1-2 दिवसापूर्वी हॉटेलमध्ये आला होता. त्याच्याशी बाईसाहेबांना नाहीसे होण्याचा संबंध असावा असे जूलला वाटत होते. तो म्हणाला, भयंकर क्रूर नरपशु. गावात दुसरीकडे कुठेतरी तो राहत होता. तळ्याकाठी फिरण्याच्या निमित्ताने बाईसाहेबांशी ठामपणे काहीतरी बोलताना मी त्याला पाहिले होते.
नंतर त्याने बाईसाहेबांना भेटायला बोलवले होते, पण त्या गेल्या नाहीत. तो इंग्रज होता. त्याचे नाव मात्र लेखी स्वरूपात सापडले नाही. त्यानंतर लगेच बाईसाहेबांनी इथून प्रयाण केले. जूलला व त्यापेक्षाही मेरीला त्या माणसाचे येणे व बाईसाहेबांचे इथून नाहीसे होणे यात काहीतरी कार्यकारण संबंध दिसत होता. एकाच गोष्टीची जूल बरोबर चर्चा झाली नाही, ती ही की मेरीने आपल्या मालकीची नोकरी का सोडली. त्याबद्दल तो काही बोलू शकला नाही किंवा बोलला नाही. मॉन्टपेलियर ला जाऊन मेरीशी याबद्दल बोलावे असा विचार मी केला. अशा तऱ्हेने चौकशीचा पहिला अंक संपला. लुसाने सोडल्यावर लेडी फ्रान्सिसने जिथे मुक्काम केला त्याबद्दल आता दुसरा अंक. त्याबद्दल काहीतरी गुप्तता होती. बहुधा तिच्या मागावर कोणीतरी असावे व त्याला टाळण्यासाठी ती अचानक नाहीशी झाली असावी. नाहीतर तिचे सामान उघडपणे बदेनला जाण्यासाठी का बांधले नसते गेले. ती व तिचे सामान दोन्ही आडवळणाने बदेनमधील मोनिश स्पा येथे पोहोचवले. कुकच्या स्थानिक कार्यालयातून मला एवढीच माहिती मिळाली. मी बदेनला गेलो. आतापर्यंत हाती आलेले सर्व धागेदोरे पत्राने होम्सला कळवले. त्याची विनोदी प्रशंसापर तारही मिळाली. बदेनला तिचा माग काढणे फारसे अवघड नव्हते. 15 दिवस मिस फ्रान्सिस इग्लिस्टर हॉफ इथे होती. तिथे तिची डॉक्टर स्लेशिंजर व मिसेस स्लेशिंजर यांच्याबरोबर चांगली ओळख झाली. डॉक्टर स्लेशिंजर दक्षिण अमेरिकेतील मिशनरी होते. सर्वसाधारणपणे एकाकी स्त्रियांना वाटते तसे समाधान व उद्योगरत असल्याची जाणीव मिस फ्रान्सिसला धर्मामुळे झाली. डॉक्टर स्लेशिंजर यांचे लक्षणीय व्यक्तिमत्व, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती व मुख्य धर्मप्रेषिताचे कर्तव्य करत असताना झालेल्या धावपळीमुळे उद्भवलेल्या आजारपणातून नुकतीच सावरू लागलेली तब्येत याचा मिस फ्रान्सिसवर फार खोलवर प्रभाव पडला. पण त्या थोर विभूतीच्या शुश्रूषेसाठी ती मिसेस स्लेशिंजर यांना मदत करू लागली. हॉटेल व्यवस्थापकाने मला सांगितले, व्हरांड्यातील आराम खुर्चीवर बसून डॉक्टर स्लेशिंजर यांचा सबंध दिवस जाई. खुर्चीच्या दोन्ही बाजूला त्यांची देखभाल करणाऱ्या परिचारिका असत. डॉक्टर स्लेशिंजर पवित्र भूमीचा एक नकाशा तयार करत होते व त्यात खास उल्लेख असलेल्या मिडियानिटीसच्या राज्यावर ते एक शोध निबंध लिहत होते. नंतर तब्येत बरीचशी सुधारल्यावर ते व त्यांची बायको लंडनला गेले. मिस फ्रान्सिस देखील त्यांच्याबरोबर होती. ही सुमारे 3 आठवड्यापूर्वीची गोष्ट होती व त्यानंतरचे त्या व्यवस्थापकाला काही माहिती नव्हते. त्यापूर्वी काही दिवस मेरी खूपसा अश्रुपात करून कुठेतरी निघून गेली. इतर नोकराणीला तिने सांगितले की बाईसाहेबांची नोकरी तिने कायमची सोडली आहे. डॉक्टर स्लेशिंजर यांनी जाण्यापूर्वीचे सर्वांचे बिल भरले. मिस फ्रान्सिसची चौकशी करणारे तुम्ही काही एकटेच नाही. आठवड्यापूर्वीच एक जण बाईसाहेबांची चौकशी करत आला होता, व्यवस्थापक म्हणाला. त्यांचे नाव सांगितले का? तो इंग्लिश असावा, पण वेगळाच वाटत होता. रासवट होता का? माझ्या मित्राच्या शेरलॉकच्या तर्क करण्याच्या पद्धतीला धरून मी म्हणालो. बरोबर, तसाच वाटत होता. दाढीवाला, जाडा व रापलेला असा तो. या हॉटेलापेक्षा एखाद्या शेतकऱ्याच्या खानावळीत जास्त शोभून दिसला असता. फार भीतीदायक व उबग येईल असाच तो होता. धुके बाजूला होऊन आकृत्या स्पष्ट दिसू लागाव्यात त्याप्रमाणे गूढ उठलायला सुरुवात झाल्यासारखे वाटत होते. एका चांगल्या धार्मिक प्रवृत्तीच्या बाईचा जागोजागी एका खल प्रवृत्तीच्या अज्ञात व्यक्तीकडून पाठलाग केला जात होता. ती लुसाने सोडून गेली त्या अर्थी नक्कीच त्याला घाबरत असणार. अजूनही तो तिच्या मागावर होताच. आज ना उद्या तो तिला शोधून काढणारच होता की आधीच त्याला तिचा मागमूस लागलेला आहे व त्यामुळेच अनेक दिवसात मिस फ्रान्सिस काही ठावठिकाणा नाही हे कळत नव्हते. मिस मेरी किंवा मिस डॉबने कोणीच कसे तिला सावध केले नाही. दुष्ट कारवायांना व धाकदपटशाला बळी पडण्यापासून कोणीच कसे तिला वाचवू शकले नाही.
या सर्वामागे काय भीषण हेतू अथवा क्रूर डाव असावा? काहीतरी समस्या होती व ती मला सोडवायची होती. सर्व प्रकारच्या मुळाशी खोलवर ठामपणे व झटपट जाण्याचा मी कसा यशस्वी झालो याबद्दल मी होम्सला पत्र लिहिले. त्याने उत्तरादाखल तार पाठवली. त्यात त्याने डॉक्टर स्लेशिंजर यांच्या डाव्या कानाबद्दल वर्णन मागवले. होम्सच्या विनोदाच्या कल्पना विचित्रच आहेत, त्यामुळे त्याच्या या अवेळी केलेल्या विनोदाकडे मी काही लक्ष दिले नाही. होम्सची तार मिळण्यापूर्वीच मी मेरीच्या मागावर मॉन्टपेलियर इथे जाऊन पोचलो होतो. त्या नोकराणीला शोधून काढणे व तिच्याकडील सर्व माहिती गोळा करणे यात काही कठीण नव्हते. ती तशी निष्ठावान वाटली. आपली मालकीण आता चांगल्या लोकांबरोबर आहे याची खात्री झाल्यामुळे तिने नोकरी सोडली. शिवाय आता तिला लग्न करून घर संसार थाटायचा असल्याने नोकरी सोडणे अपरिहार्यच होते. लुसाने येथे असताना मिस फ्रान्सिस तिला एक दोनदा वाटेल तसे टाकून बोलली व तिच्या प्रामाणिकपणाबद्दलही शंका घेतली. त्यामुळे ही नोकरी सोडणे तिला पूर्वी जितके जड गेले असते तितके गेले नाही, अशी दुःखद कबुली मेरीने दिली. 50 पाऊंड लग्नाचा आहेर म्हणून तिला मिळाल्याने तिने सांगितले. तळ्याकाठी असलेल्या हिरवळीवर बाईसाहेबांच्या कंबरेला धसमुसळेपणे विळखा घालताना तिने स्वतःच्या डोळ्यांनी त्या अनोळखी इस्माला पाहिले होते. तो भयानक. त्याच्या धमकावणीला भिवूनच मिस फ्रान्सिसने स्लेशिंजर पती पत्नींबरोबर लंडनला जाणे मान्य केले असावे. या बाबतीत तिने तिच्या नोकराणीला मेरीला काहीच सांगितले नव्हते, पण बारीक सारीक गोष्टींवरून मेरीची खात्री झाली होती की बाईसाहेब सतत अस्वस्थ व उदास होत्या. एकाएकी मेरी खुर्चीवरून उठली. आश्चर्य व भीती यामुळे तिचा चेहरा एकदम भयानक झाला. तो बघा, ती किंचाळली. तो बघा, नालायक, अजून सुगावा घेतो आहे. मी ज्याच्याबद्दल बोलले तोच हा मनुष्य. खिडकीतून मी एक काळा भिन्न, धिप्पाड व दाढीचे खुंट वाढलेला इसम पाहिला. घराच्या क्रमांकाकडे बारकाईने पाहत रस्त्याच्या मध्यावरून तो चालला होता. माझ्याप्रमाणे तोही मेरीच्या मागावर होता. त्या क्षणाचा फायदा उठवून मी ताबडतोब बाहेर पडलो व त्याला गाठले. तू कोणी इंग्रज दिसतोय, मी बोललो. असलो तरी तुला त्याचे काय? तो मगरुरीने म्हणाला. तुझे नाव काय, मी विचारू शकतो का? नाही, ते विचारायची काही जरुरी नाही. अशी काही विचित्र परिस्थिती निर्माण झाली की सर्व गोष्टी सरळ सरळ विचारून टाकणे श्रेयस्कर असे मी ठरवून टाकले. मिस फ्रान्सिस कुठे आहे, मी विचारले. त्याने माझ्याकडे आश्चर्याने रोखून पाहिले. तू तिला काय केलेस? तू तिच्या मागे का लागला होतास? मला उत्तर हवे आहे, मी म्हणालो. त्याने माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला व एखाद्या वाघासारखा चवताळून तो माझ्याकडे झेपावला. मी माझा बचाव करायला खूप प्रयत्न केला, पण त्याची पकड म्हणजे वज्रमुष्टीच होती. एखाद्या क्रूर राक्षसासारखा तो धुमसत होता. त्याचा हात माझ्या मानेवर होता व मी जवळजवळ बेशुद्ध पडलो होतो. तेवढ्यात समोरील नाईट क्लब मधून एक नील वस्त्रधारी आला व त्याने त्याच्या हातातील जाड सोट्याने माझ्या हल्लेखोराच्या पुढच्या हातावर चांगले रट्टे हाणले. त्यामुळे त्याची माझ्यावरील पकड ढिल्ली झाली. मी बचावलो. परत हल्ला करावा की नाही असा विचार करत रागाने जळफळत तो क्षणभर थांबला. माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून त्या भांडकुदळ माणसाने मला सोडले व मी जिथून बाहेर पडलो तिथे तो आत शिरला. रस्त्यात माझ्याजवळ उभ्या असलेल्या माझ्या रक्षणकर्त्याकडे आभार मानण्यासाठी मी वळलो. वा वॉटसन, चांगलाच भानगडीत अडकत होतास. रात्रीच्या गाडीने तू माझ्याबरोबर लंडनला यावेस ते बरे. 1 तासानंतर शेरलॉक होम्स त्याच्या नेहमीच्या पेहरावात व रुबाबात हॉटेलमधील माझ्या खासगी खोलीत बसला होता. त्याच्या अचानक पण संधी साधून झालेल्या आगमनाचे स्पष्टीकरण अगदी साधे होते. मी प्रवासात कुठे असेन ते नेमकेपणाने हेरून तो लंडनहून निघाला होता. एका कामगाराच्या वेशात माझ्या पदार्पणाची जणू वाट. माझ्या प्रिय मित्रा वॉटसन, सुसंगत परंतु एकारलेला असा तपास तू चालवलेला आहेस. या क्षणी तरी तू काही चुका केल्या आहेस किंवा काही गोष्टी वगळलेल्या आहेस.
असे मला वाटत नाही. सर्व दिशांनी तू जागरूकपणा दाखवला आहेस, परंतु रहस्यभेद काहीच झालेला नाही. कदाचित याहून जास्त चांगले काही तू देखील करू शकला नसतास. मी कडवटपणे म्हणालो. कदाचित मी निश्चितच काहीतरी उत्तम केले आहे. हे बघ, मी कुणाला आणले आहे. हा मिस्टर फिलिप ग्रीन आहे. या हॉटेलमध्ये तो तुझ्या बरोबरच राहत आहे. यशस्वीपणे तपास लावण्यासाठी तो आपल्याला सुरुवातीपासून सारे काही सांगेल. एक कार्ड आत आले व त्या पाठोपाठ तो दाढीवाला आडदंड इसम आत आला. यानेच मला रस्त्यात मारले होते. माझ्याकडे पाहिल्यावर तो चपापला. त्याने विचारले, मिस्टर होम्स, हे काय? तुमची चिठ्ठी मिळाली म्हणून मी आलो, पण या माणसाचे इथे काय काम आहे? आपल्या या कामात मला मदत करणारा हा माझा जुना मित्र व सहकारी आहे. माफी मागत त्या धिप्पाड व रापलेल्या पाहुण्याने माझ्या बरोबर हस्तांदोलन केले. तुम्हाला फारसे लागले नसेल अशी मी आशा करतो. जेव्हा तुम्ही मला तिला दुखावण्याबद्दल काही बोललात तेव्हा माझा तोलच गेला. खरे तर मी अलीकडे टाळ्यावर नाही, वीज वाहक तारांप्रमाणे माझा नसा बनल्या आहेत. त्याला आता माझा काही इलाज नाही. मिस्टर होम्स, पहिल्या प्रथम हे सांगा की या जगात माझ्या अस्तित्वाचा शोध तुम्हाला लागला तरी कसा? मिस फ्रान्सिसची गव्हर्नेस मिस डॉबने हिच्याशी मी संपर्क ठेवून आहे. ती जुनी काळी छत्री वापरणारी मिस डॉबने? मला ती चांगलीच आठवते आहे. आणि तिलाही तू आठवतो आहेस. तू दक्षिण आफ्रिकेला निघून जाणे पसंत केलेस त्यापूर्वीच्या दिवसातील ही गोष्ट आहे. तुम्हाला तर माझी सगळी हकीकत माहिती दिसते आहे. मग तुमच्यापासून काही लपवायला जरुरी नाही. तुम्हाला देवा शपथ सांगतो होम्स, जगातील कुठल्याही पुरुषाने एखाद्या बाईवर केले नसेल असे अत्यंत समर्पित प्रेम मी फ्रान्सिसवर केले. इतर उतावीळ तरुणांसारखाच मी तिच्या पायी पुरता पागल झालो होतो, पण तिचे मन गंगाजलाप्रमाणे पवित्र होते. सवंगपणाची छाया सुद्धा तिला असह्य होती. जेव्हा तिला माझ्या काळ्या कृत्यांची माहिती झाली तेव्हा तिने माझे नावच टाकले. पण तरीही नवल म्हणजे तिचे माझ्यावरचे प्रेम मुळीच कमी झाले नाही. इतके पराकुटीचे प्रेम की त्यामुळे तिच्या भर तारुण्याच्या सोनेरी दिवसातही ती अविवाहित राहिली. बार्बेटॉनला राहून मी चिक्कार पैसे मिळवले. मध्यंतरी अनेक वर्षांचा काळ गेला. मला वाटले की मी कदाचित तिला शोधून काढून तिचे मन वळवू शकेन. तिने अजून लग्न न केल्याचे मी ऐकले होते. लुसानेला ती मला सापडली. मी माझ्याकडून प्रयत्नांची शिकस्त केली. ती विरघळली, पण तिचा निश्चय कायम होता असे दिसते. कारण मी तिला परत भेटायला बोलावले तेव्हा ती हे शहर सोडूनच गेली. मी तिला बदनपर्यंत शोधले आणि नंतर मला असे समजले की तिची नोकराणी इथे आहे. मी तसा रांगडा मनुष्य आहे. माझे आयुष्य तसे धोपट मार्गी नव्हतेच. त्यामुळे डॉक्टर वॉटसन माझ्याबरोबर तशा प्रकारे बोलला तेव्हा माझे डोके एकदम गरम झाले. पण कृपा करून मला सांगा की फ्रान्सिसचे काय झाले? तेच तर आम्हाला शोधून काढायचे आहे मिस्टर ग्रीन. तुमचा लंडनचा पत्ता काय? शेरलॉक होम्सने थंडपणे विचारले. मी हॉटेल लघेमध्ये राहतो. मग तू तिथे परत जावेस असा सल्ला मी तुला देऊ शकतो का? मात्र मला गरज लागल्यास तू तिथे असशील असे बघ. मी तुला खोटी आशा दाखवत नाही, पण मिस फ्रान्सिसच्या सुरक्षिततेसाठी जे जे करावे लागेल ते आम्ही अगदी खात्रीने करू. या क्षणी मी अजून काही सांगू शकत नाही. हे माझे कार्ड घे, म्हणजे तुला वाटल्यास आमच्याशी संपर्क साधता येईल. आता आपण असे करू वॉटसन, तुझी बॅग तू आवरून ठेव. मी मिसेस हँडसनला फोन करून उद्या 7:30 वाजता आपल्या दोघांसाठी खास जेवण तयार करून ठेवायला सांगतो. आम्ही बेकर रस्त्यावरील आमच्या निवासस्थानी पोहोचलो तेव्हा बदेनहून आलेली एक तार आमची प्रतीक्षा करत होती. मोठ्या उत्सुकतेने होम्सने ती वाचली व माझ्याकडे भिरकावली. पाडून टाका किंवा टरकवा असा निरोप होता. हा काय प्रकार आहे मी विचारले. होम्स बोलला, हे सर्व काही आहे. मी तुला या सभ्य
कारकुंड्याच्या डाव्या कानासंबंधी काही सुसंगती नसलेले प्रश्न विचारले होते. ते आठवत असेल. तू त्याला काही उत्तर दिले नव्हतेस. मी तेव्हा बदेनहून निघालो होतो, त्यामुळे उत्तर देऊ शकलो नाही. त्यासाठी मी बदेनच्या इग्लिश्चर हॉफच्या व्यवस्थापकाकडे एक जण पाठवला होता. त्याचे उत्तर इथे पडले आहे. यावरून काय दिसते आहे माझ्या प्रिय मित्रा वॉटसन? यावरून असे दिसते आहे की आपण एका टोकाच्या कावेबाज व भीतीदायक मनुष्याबरोबर वावरत आहोत. दक्षिण अमेरिकेचा मिशनरी डॉक्टर स्लेशिंजर, तोच तो होली पॉटर आहे. ऑस्ट्रेलियातून अर्धचंद्र देण्यात आलेला, पण नवख्या देशात मोठ्या रुबाबात वावरणारा, एकाकी व धार्मिक प्रवृत्तीच्या महिलांना फसवणे ही त्याची खासियत आहे. आणि त्याची ती तथाकथित बायको फ्रॅझर नावाची इंग्लिश बाई त्याला शोभेल अशीच आहे. त्याच्या गनिमी काव्याच्या स्वरूपावरूनच मला त्याची ओळख पटली. 89 साली बँकिंग हॅम येथील सलून मध्ये झालेल्या मोठ्या मारामारीत त्याला चांगलेच ठोकले गेले होते. त्यामुळे ती शारीरिक विशेषता डाव्या कानासंबंधी त्याच्यात आली आहे. त्यामुळे माझा संशय पक्का झाला. ती गरीब बिचारी बाई त्या हलकट दाम्पत्याच्या हातात सापडली आहे. ते काहीही करू शकतील. मिस फ्रान्सिस जिवंत आहे की नाही याचीच मला शंका आहे. आणि जर ती जिवंत असेल तर नक्कीच नजर कैदेत असणार. म्हणूनच मिस डॉबने किंवा इतर कुणाच मित्रमंडळींना तिची काहीच खबरबात नाही. ती लंडनला पोचलीच नसणार. कारण लंडनच्या पोलिसांची नोंद घेण्याची पद्धत लक्षात घेता एखाद्या परकीयाला त्यांच्या हातावर तुरी देणे शक्य वाटत नाही. बरं, ती लंडन मधून गेली असेल असे म्हणावे तर तेही शक्य ना वाटते. कारण त्या चोर लोकांना एखाद्याला नजर कैदेत ठेवायला याहून दुसरी कुठली उत्तम जागा मिळणार? माझा आतला आवाज मला सांगतो आहे की ती लंडन मध्येच असणार. पण आता आपल्या हातात तसा काही सबळ पुरावा नसल्याने आपण एकच गोष्ट करू शकतो, ती म्हणजे मस्त जेवणावर आडवा हात मारून ताणून देणे. नंतर संध्याकाळी फिरायला बाहेर पडल्यावर माझा स्कॉटलंड यार्ड मधील मित्र लेस्ट्रेड याच्या बरोबर मी बोलेन. पण सरकारी पोलीस काय किंवा होम्सची छोटीशी पण कार्यक्षम संस्था काय, गूढ उकलण्यात कोणीच यशस्वी झाले नाही. लाखो माणसे राहत असलेल्या लंडन शहरात आम्ही शोध करत असलेल्या 3 व्यक्तींचा अजिबात मागमूस नव्हता. जणू त्या व्यक्ती कधी इथे राहतच नव्हत्या. जाहिराती देऊन पाहिल्या पण व्यर्थ. इतर मार्गाने काही धागेदोरे हाती येतात का असा प्रयत्न केला, पण त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. डॉक्टर स्लेशिंजर याचा काहीतरी संबंध आला असेल अशा गुन्ह्याच्या जागा व्यर्थ ढुंडाळल्या. त्याचे जुने सहकारी शोधले, पण ते काही सांगू शकले नाहीत. सुमारे 1 आठवड्याच्या निराशाजनक गूढतेनंतर एकाएकी आशेची वीज चमकली. एक जुन्या स्पॅनिश डिझाईनचे रुपेरी चकचकीत पदक बोविक्टन या वेस्टमिनिस्टर रस्त्यावरील एका दुकानात घाण ठेवलेले आढळले. घाण ठेवणारा एक धिप्पाड, गुळगुळीत दाढी कोयलेला, कारकून वाटणारा इसम होता. त्याचे नाव व पत्ता अर्थातच खोटा होता. तो निसटला खरा, पण वर्णनावरून तो डॉक्टर स्लेशिंजरच वाटत होता. लगेम मधील आमच्या दाढीवाल्या मित्राने 3 वेळा चौकशी केली. तिसऱ्यांदा या नवीन माहितीनंतर त्याच्या आगडबम देहावर त्याचे कपडे फारच सैल वाटत होते. काळजीमुळे तो क्रूश भासत होता. जर तुम्ही मला काही काम दिले तर, असे त्याचे टुमणे सारखे चालले होते. शेवटी तो होम्सच्या गळ्यातच पडला. आता त्याने हिरे गहाण ठेवायला सुरुवात केली आहे. आता तो आपल्याला मिळालाच पाहिजे. पण म्हणजे मिस फ्रान्सिस बरोबर काही धोका झाला आहे की काय? होम्सने थंडपणे मान हलवली. समजा आतापर्यंत त्यांनी तिला कुठे डांबून ठेवले असेल तर स्वतःही अडचणीत आल्याशिवाय तिला तो मोकळी सोडणे शक्य नाही. आपण वाईटात वाईट घडले असल्याची शक्यता गृहीत धरली पाहिजे. मी काय करू शकतो? हे लोक काही तुला ओळखत नाही.
ते अजून कोणाकडे तरी जडजवाहीर गहाण ठेवायला जाण्याची मला शक्यता वाटते. तसे असेल तर आपल्याला शोध सुरू करावा लागेल. कदाचित तो इथेच परत येईल, कारण त्याला पैशाची ददात आहेच दिसते. इथे त्याला कुठल्याही प्रकारचे उलटसुलट प्रश्न न विचारता बिनबोबाट चांगली रक्कम मिळालेली आहे. मी त्या दुकानदाराला एक चिठ्ठी देतो, म्हणजे ते तुला त्यांच्या दुकानात दडून बसायची परवानगी देतील. जर डॉक्टर स्लेशिंजर इथे आला तर त्याच्या घरापर्यंत तू त्याचा पाठलाग कर, पण जरा सबुरीने. मारामारीच्या भानगडीत तर मुळीच पडू नकोस. माझ्या सल्ल्याशिवाय व मला कळवल्याशिवाय तू नवीन पाऊल उचलणार नाहीस. या अटीवरच मी तुला हे काम देतो. 2 दिवस फिलिप ग्रीनने महायुद्ध नाविक दलात कमांडर असलेल्या प्रसिद्ध व्यक्तीचा तो मुलगा होता. काही बातमी आणली नाही. 3ऱ्या दिवशी तो घाईघाईने आमच्या बैठकीच्या खोलीत घुसला. त्याचे पिळदार शरीर उत्तेजित होऊन थरथरत होते. आपल्याला तो मिळाला, तो सापडला, फिलिप ओरडला. त्याच्या बोलण्यात सुसंगती नव्हती. होम्सने थोडा धीर देऊन त्याला शांत केले व एका खुर्चीत जरा श्वास टाकायला बसवले. चल, आता नीट कसे कसे काय काय झाले ते सांग. ती आत्ता 1 तासापूर्वी आली होती. त्याची बायको, तिने जे पदक आणले ते दुसऱ्या कुणाचे तरी होते. ती उंच, हडकुळी व घारीच्या नजरेची बाई होती. तीच ती बाई, होम्स म्हणाला. ती निघून गेल्यावर मी तिचा पाठलाग केला. मी तिच्या मागून चाललो होतो. नंतर ती एका मर्तिकाचे सामान आणायच्या दुकानात गेली. बरं मग? पांढऱ्या फटक चेहऱ्यामागे दडलेल्या भीतीदायक मनाने थरथरणाऱ्या आवाजात माझ्या मित्राने विचारले. दुकानातील बाईबरोबर ती बोलत होती. मी तिथे शिरलो. आता उशीर झाला आहे असे काहीसे ती म्हणताना मी ऐकले. ती दुकानातील बाई माफी मागत होती. खरं म्हणजे ती यव्वनात तयार असायला हवी होती, पण नेहमीपेक्षा वेगळ्या आकाराची असल्याने उशीर लागत आहे. मला बघून त्या दोघी चपापल्या. मी काही जुजबी चौकशी करून दुकानाबाहेर आलो. फारच छान केलेस. नंतर काय झाले? ती बाई बाहेर पडली, पण मी दाराशीच आडोशाला दडून बसलो होतो. मला वाटले तिला बहुधा संशय आला असावा, कारण ती सारखी आजूबाजूला बघत होती. नंतर तिने एक टॅक्सी बोलवली व त्यात बसून ती निघाली. नशिबाने मलाही लगेच दुसरी टॅक्सी मिळाली व मी तिचा पाठलाग करू लागलो. 36 पोल्टन स्क्वेअर, ब्रिक्स्टन इथे ती उतरली. मी मागे आलो. कोपऱ्यावर टॅक्सी सोडून दिली व त्या घरावर पाळत ठेवली. तुला कोणी दिसले का? खालची खिडकी सोडल्यास बाकी सर्वत्र अंधार होता. इतका अंधार होता की मला काहीही दिसत नव्हते. काय करावे अशा विचारात मी तेथे उभा होतो. तेवढ्यात एक व्हॅन तिथे आली. त्यातून 2 माणसे उतरली. त्यांनी व्हॅन मधून काहीतरी बाहेर काढले व पायऱ्यांवरून हॉलमध्ये घेऊन गेले. मिस्टर होम्स, ती शवपेटी होती. काय सांगतोस? क्षणभर मी एकदम आत शिरायचा प्रयत्न केला. दोघांना येण्यासाठी व त्यांच्या हातातील ते ओझे घेण्यासाठी दार उघडेच होते. मी तिथे उभा असलेला तिने पाहिले व बहुधा न ओळखल्यामुळे लगबगीने दार लावून टाकले. मी तुम्हाला दिलेले वचन मला आठवले, म्हणून मी ताबडतोब इथे आलो. तू तर झक्कास काम केलेस. कागदाच्या एका तुकड्यावर घाईघाईने काहीतरी लिहित होम्स म्हणाला. वॉरंट असल्याशिवाय कायदेशीररित्या आपण काही करू शकत नाही. तेव्हा हा कागद पोलीस कचेरीत नेऊन दाखव व वॉरंट मिळव. हिरे विकल्याचे कारण मला पुरेसे वाटते. त्यात काही अडचण येऊ नये. लेस्ट्रड सर्व तपशील पाहिली, पण मध्यंतरीच्या काळात त्यांनी तिचा खून केला तर? या शवपेटीचा अर्थ काय? तिच्याशिवाय दुसऱ्या कोणासाठी ती असणार? मिस्टर ग्रीन, आपण आपल्याला शक्य आहे तेवढे सर्व काही करू. एक क्षणही आता दौडून उपयोग नाही. सगळे काही आमच्यावर सोपव. ग्रीन निघून गेल्यावर होम्स मला म्हणाला, आता सरकारी यंत्रणा कार्यरत होईलच. आपण खासगी गुन्हा अन्वेषक नेहमीप्रमाणे आपल्या मार्गाने जाऊ. अगदी तातडीने काही गोष्टी केल्या नाहीत तर फार भीषण परिस्थिती ओढवेल. पोर्टने स्क्वेअर गाठण्यासाठी
आता मिनिटभराचीही उशीर नको. आपण आता काय काय कसे कसे घडले असे बघू. वेस्टमिनिस्टर पूल व पार्लमेंट हाऊस पार करताना होम्स म्हणाला, या दुष्ट लोकांनी त्या दुःखी बाईला प्रथम तिच्या विश्वासू नोकराणीपासून तोडले, नंतर लंडनला येण्यासाठी तिचे मन वळवले. जर तिने काही पत्रव्यवहार केला असता तर ते अडचणीत आले असते. कुणीतरी विश्वासू माणसाकडून त्यांनी हे सजवलेले घर ताब्यात घेतले. एकदा घर मिळाल्यानंतर त्यांनी तिला त्यात डांबून ठेवले. पहिल्यापासून त्यांचे लक्ष तिच्या मौल्यवान जडजवाहीवर होतेच. ते त्यांनी लगेच स्वतःच्या ताब्यात घेतले. या बाईच्या भविष्यामध्ये कुणाला रस आहे असे त्यांना वाटणे स्वाभाविकच नव्हते. त्यामुळे त्यांना काहीच धोकादायक वाटले नाही. पण तिला मोकळे सोडल्यास ती नक्की त्यांच्या विरुद्ध तक्रार करेल, म्हणून त्यांनी तिला डांबून ठेवायचे धोरण त्यांनी अवलंबले. पण ते तिला कायमचे तर कडी कुलपात ठेवू शकत नव्हते. तेव्हा तिचा खून करणे एवढाच पर्याय त्यांच्या समोर राहिला. हे तर स्पष्ट आहे. आता आपण दुसऱ्या तऱ्हेने विचार करून बघू. वॉटसन, असं बघ की आपण जेव्हा वेगवेगळ्या दिशांनी विचार करतो तेव्हा शेवटी कुठले तरी सर्व शक्यतांमध्ये सामायिक असणारे मुद्दे आपल्याला सापडतात आणि तेच शेवटी आपल्याला सत्याच्या जवळ नेणारे ठरतात. आपण आता शवपेटीपासून सुरुवात करू. मिस फ्रान्सिस पासून नको. त्या घटनेवरून मला बाईसाहेब खात्रीने मरण पावल्या असल्याची भीती वाटते. पण मृत्यूचा दाखला व त्यावरील शिक्कामोर्तब असलेला हा दफनविधी मला विरोधाभासात्मक वाटतो. जर त्यांनी तिचा जाणून बुजून खून केला असता तर त्यांनी तिला मागील बागेत खड्डा करून पुरून टाकले असते. पण इथे तर सर्व खुल्लम-खुल्ला कारभार दिसतो आहे. याचा अर्थ काय? डॉक्टरांची दिशाभूल करून अगदीच नैसर्गिक वाटेल अशा रीतीने त्यांनी तिचा शेवट केलेला दिसतो आहे. बहुधा विषप्रयोगाने. तरीही त्यांनी राजरोसपणे डॉक्टरला बोलवले. हे जरा खटकते नाही का? तो डॉक्टर त्यांना सामील असलेलाच हवा. पण हे जरा विश्वास ठेवण्यास कठीण जाते आहे. मृत्यूचा दाखला लागतो हे ते विसरले तर नसतील? भयानक, फार भयानक वॉटसन. हे असं करण्याची शक्यता मला कमीच वाटते. आटपभराभर. मित्रा, नक्की दफनविधी मध्येच काहीतरी गडबड वाटते आहे. आपण आता त्या अंत्यविधीचे सामान विकणाऱ्या दुकानावरून चाललो आहे. तू आज जातोस का? तू तिथे गेल्यामुळे आपण जरा खंबीरपणे परिस्थिती हाताळू शकू. बोल्टन स्क्वेअर या पत्त्यावरील दफनविधी उद्या किती वाजता होणार आहे हे विचारून घे. त्या दुकानातील बाई काहीही संशय न घेता मला म्हणाली की उद्या सकाळी 8 वाजता. असं बघ वॉटसन, हे सगळे तर उघडपणे चालले आहे. आपली तक्रार रास्त असेल तर आपण तिप्पट शक्तिशाली असल्यासारखेच आहे. आता कायद्याच्या चौकटीत राहून काम करणे किंवा पोलिसांची वाट बघत बसणे आपल्याला फार महाग पडेल. चल वॉटसन, गाडी सुरू कर. आपले नशीब आपल्याला चांगली साथ देईल अशी आशा करू. पूर्वी आपण अशी नशिबाच्या भरवशावर कामे केलेली आहेत. कोल्टने स्क्वेअर मधील त्या अंधाऱ्या घराचे भले मोठे दार उघडले गेले व मिनमिनत्या उजेडात एका उंच स्त्रीची आकृती दिसली. महाशय, आपल्याला कोण हवे आहे? ती टोकदारपणे म्हणाली. काळोखातून ती आमच्याकडे निरखून बघत होती. मला डॉक्टर स्लेशिंजरला भेटायचे आहे. होम्स बोलला. इथे या नावाची कोणीही व्यक्ती राहत नाही असे म्हणून ती दार लावायला प्रयत्न करू लागली. पण होम्सने मध्ये पाय घालून ते धरून ठेवले होते. मग इथे कोणी का राहत असे ना, मला त्याला भेटायचे आहे, होम्स ठामपणे बोलला. तिने विरोध दर्शवला पण नंतर दार उघडले. ठीक आहे, आत या. माझ्या नवऱ्याला जगातील कुठल्याही माणसाची भीती नाही, ती म्हणाली व आमच्या मागे दार लावले. हॉलच्या उजव्या बाजूस असलेल्या बैठकीच्या खोलीकडे आम्हाला जायला सांगितले. जाता जाता तिने दिवा मोठा केला. लगेचच मिस्टर पीटर तुम्हाला भेटतील, ती म्हणाली. त्या धुळीने भरलेल्या व कीटकांचे वसती स्थान असलेल्या खोलीकडे आम्ही नजर टाकतो आहोत. तोच दार उघडून एक मोठा घोटून दाढी केलेला व टक्कल पडलेला मनुष्य दबकत
प्रवेश करत आला. आतून दुष्ट असूनही वरवर सज्जन वाटणारा मुखवटा घातलेला असा तो मनुष्य वाटला. त्याचे गाल ओघळलेले होते व चेहरा तांबडा होता. सभ्य गृहस्था हो, तुमची काहीतरी चूक होत आहे. मला वाटते की तुम्ही पत्ता चुकला आहात. जर तुम्ही याच रस्त्याने थोडे पुढे गेलात तर कदाचित, तो उसन्या खेळीमेळीच्या स्वरात बोलला. हे बघ, आम्हालाही उशीर होतो आहे. तू ऍडलेडच्या हेनरी पीटर आहेस. बदेन व दक्षिण अमेरिकेचा डॉक्टर स्लेशिंजर आहेस. मी शेरलॉक होम्स आहे. हे मी जितक्या निश्चितपणे सांगू शकतो तितक्याच निश्चितपणे मी तुला हे सांगतो, ज्याला मी आता पीटर म्हणणार आहे तो त्याला इतक्या हुशारीने ज्याने ओळखून काढले आहे त्याच्याकडे अगदी पुन्हा पुन्हा निरखून बघू लागला. हे बघ मिस्टर होम्स, मला तुझ्या नावाची भीती दाखवू नकोस. जेव्हा माणसाची सद्सद विवेक बुद्धी जागृत असते तेव्हा तू त्याला घाबरवू शकत नाहीस. माझ्या घरात तुझे काय काम आहे? बदेनहून तुझ्या बरोबर आलेल्या मिस फ्रान्सिसचे तू काय केलेस हे मला जाणून घ्यायचे आहे. पीटर मख्खपणे म्हणाला. त्या बाईसाहेब कुठे आहेत ते तुम्हीच मला सांगितले तर बरं होईल. जवळजवळ 100 पाऊंडचे बिल मला तिच्याकडून येणे आहे. ज्याच्याकडे कोणी रत्नपारखी ढुंकूनही बघणार नाही अशी खोटी पदके तिने मला त्याच्या बदली दिली आहेत. बदेनला माझ्या बायकोशी व माझ्याशी तिची चांगली जाण पहचान झाली आहे. त्यावेळेस तिने मी दुसऱ्या नावाने वावरत होतो. ही गोष्ट खरी आहे. आम्ही लंडनला येईपर्यंत तिने आमचा पिछा सोडला नाही. मीच तिचे तिकीट काढले व बिलही भरले. लंडनला येताच तिचे बिल भरल्याबद्दल आमच्या हातावर नकली हिरे ठेवून ती पोबारा केला. मिस्टर होम्स, तुम्ही तिला शोधून काढले तर माझ्यावर फार उपकार होतील. मी तिला शोधून काढीनच. ती सापडेपर्यंत या घराचा कोपरान कोपरा मी ढुंडाळून काढणार आहे. होम्स म्हणाला. का म्हणून? तू तर एक सर्वसामान्य नागरिक आहेस. तुला असे म्हणायचे असेल तर तू म्हणू शकतोस. मी व माझा मित्र असे दोघे मिळून घराची पाहणी करणार आहोत. शिवाय हा माझा मित्र चांगला तगडा गुंडही आहे. होम्स म्हणाला. आमच्या विरोधकाने दार उघडून म्हटले, ॲनी, पोलिसांना बोलव. खालून जिन्याने वस्त्रांची सळसळ ऐकू आली. हॉलचे दार उघडले गेले व परत लावले गेले. होम्स म्हणाला. वॉटसन, आपल्याला अगदी थोडा वेळ आहे. पीटर, तू आमच्या मध्ये आलास तर तुझी चांगलीच पिटाई होईल. इथे आणलेली शवपेटी कुठे आहे? शवपेटीचे तुम्हाला काय करायचे आहे? ती वापरात आहे. त्यात प्रेत आहे. मला प्रेत बघायचे आहे. माझी परवानगी नाही. मग परवानगी शिवायच. एक धक्का मारून त्याला ढकलून होम्स चपळाईने हॉलमध्ये शिरला. एक अर्धवट उघडले दार आमच्या समोर होते. आम्ही त्यात शिरलो. ते जेवणघर होते. टांगलेल्या अर्धमिनमिन त्या दिव्याखाली टेबलावर शवपेटी ठेवलेली होती. होम्सने दिवा मोठा करून तिचे झाकण उघडले. खोल पेटीच्या तळाशी एक क्षीण आकृती पहुडली होती. त्या वयस्क तांबूस पांढुरक्या चेहऱ्यावर प्रकाशाची तिरीप पडली. किती दुष्टपणा, उपासमार किंवा रोग जर्जरता या कारणामुळे देखील ती झिजलेली म्हातारी अजून सुंदर दिसणारी मिस फ्रान्सिस ठरली नसती. होम्सच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसले व सुटकेचा भावही. नशीब ही कोणीतरी दुसरीच आहे, तो पुटपुटला. आमच्या मागोमाग खोलीत आलेला पीटर बोलला. मिस्टर शेरलॉक होम्स, तू एकदा चांगलाच ठेचकाळलास. ही मृतबाई कोण आहे? जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर ऐका. ती माझ्या बायकोची पूर्वीची परिचारिका आहे. तिचे नाव रोज स्प्रेंडर आहे. ब्रिक्स्टन येथील कामगार रुग्णालयात ती आम्हाला सापडली. तिला आम्ही इथे घेऊन आलो. डॉक्टर हॉर्सॉम राहणार 13 फरबँक विला यांना बोलवले. पत्ता लिहून घेतला ना? ख्रिश्चन धर्मरीतीप्रमाणे आम्ही तिचे अंत्यसंस्कार काळजीपूर्वक करत आहोत. काय समजलात मिस्टर होम्स? आणल्यापासून 3ऱ्या दिवशी ती वारली. वृद्धापकाळामुळे मृत्यू असे डॉक्टरांना दाखला म्हणतो. पण तुमची अक्कल जास्त चालते. आम्ही केनिंग्टन रस्त्यावरील स्टीम मसन आणि कंपनीला अंत्यविधीचे कंत्राट दिले आहे.
ते उद्या सकाळी 8 वाजता दफनविधी करणार आहेत. मिस्टर होम्स, तुम्हाला यात काही विसंगती वाटते का? तेव्हा तुम्ही मूर्खासारखा एक टोला खाल्ला आहे व ते कबूल करणे तुम्हाला जड जाऊ नये. जेव्हा आत मिस फ्रान्सिस असणाऱ्या अपेक्षेने तू शवपेटीचे झाकण उघडलेस व त्यात 90 वर्षाची जख्ख म्हातारी पाहिलीस, तेव्हा तुझा पडलेला चेहरा व आव असलेले तोंड अगदी फोटो काढण्यालायक झाले होते. पीटरने होम्सला टोमणा मारला. तरी होम्स नेहमीप्रमाणे शांत होता, पण त्याच्या घट्ट घातलेल्या हाताच्या घडीत मधून त्याचा टोकदार राग दिसून येत होता. मी तुझे घर शोधून बघणार आहे, तो म्हणाला. मी बघतोच तुझ्याकडे, पीटर म्हणाला. तेवढ्यात एका बाईचा आवाज आला व कोणीतरी आत येत असल्याची चाहू लागली. चला इकडे या, हे लोक जबरदस्तीने माझ्या घरात घुसले आहेत. त्यांच्यापासून माझी सुटका करा. त्यांना हुसकावून देण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. दारात एक पोलीस व इन्स्पेक्टर उभे होते. होम्सने खिशातून त्याचे कार्ड काढले. हे माझे नाव व पत्ता असलेले कार्ड आणि हा माझा मित्र वॉटसन. राहू दे महाशय, आम्ही तुम्हाला चांगले ओळखतो. पण तुमच्याकडे वॉरंट असल्याशिवाय तुम्हाला इथे काही करता येणार नाही, तो इन्स्पेक्टर बोलला. असे करण्याचा मला कायदेशीररित्या अधिकार नाही, हे अर्थातच मला माहिती आहे. पकडा त्याला, पीटर म्हणाला. हा गृहस्थ हवा असल्यास त्याला कुठे पकडायचे ते आम्हाला माहिती आहे, पण मिस्टर होम्स तुम्हाला इथून जावे लागेल, इन्स्पेक्टर बोलला. चल वॉटसन, आपल्याला जायला हवे. 1 मिनिटात आम्ही रस्त्यावर आलो. होम्स नेहमीप्रमाणे शांत होता, पण मी मात्र फार चिडलो होतो. इन्स्पेक्टर आमच्या मागोमाग आला. माफ करा मिस्टर होम्स, पण कायदाच तसा आहे. बरोबर इन्स्पेक्टर, तुम्ही तरी दुसरे काय करणार? तुम्ही तिथे हजर होतात त्या अर्थी काहीतरी काळेबेरे असणार असा माझा अंदाज आहे. जर मला करता येण्यासारखे काही असेल तर? इन्स्पेक्टर, त्या हरवलेल्या बाईची भानगड आहे व आम्हाला वाटते की ती त्या घरात आहे. मी लगेच तुमच्याकडून वॉरंटची अपेक्षा करतो. ठीक आहे मिस्टर होम्स, मी या लोकांवर नजर ठेवतो. जर काही निष्पन्न झाले तर तुम्हाला नक्की कळवतो. फक्त 9 वाजले होते. आम्ही जोमाने आमच्या कामगिरीवर निघालो. प्रथम आम्ही ब्रिक्स्टन येथील कामगार रुग्णालयात गेलो. तिथे आम्हाला खरोखरच असे आढळले की काही दिवसांपूर्वी इथे एक परोपकारी दाम्पत्य आले होते व ते एका मनोवृग्न वृद्ध महिलेला ती त्यांची पूर्वीची नोकराणी असल्याचे हक्काने व पण परवानगी काढून घेऊन गेले. आता ती मृत्यू पावल्याचे समजल्यावर कोणालाही त्याचे आश्चर्य वाटले नाही. आमचा पुढील मोर्चा आम्ही डॉक्टरांकडे वळवला. तो डॉक्टर म्हणाला की त्याला बोलवण्यात आले तेव्हा खरोखरच ती म्हातारी मरणासन्न झाली होती व त्याच्या देखतच तिने प्राण सोडले. त्याने मृत्यूचा दाखला दिला. तो म्हणाला, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की सर्व काही अगदी नैसर्गिकपणे घडले होते, पण संशयास्पद असे आम्हाला काहीही वाटले नाही. पण त्यांच्या सारख्यांच्या घरात नोकर माणूस नसावा हे मात्र मला जरा खटकते. एवढे बोलून तो डॉक्टर गप्प झाला. शेवटी आम्ही स्कॉटलंड यार्डला गेलो. वॉरंट मिळण्यासाठी अनेक कागदी घोडे नाचवावे लागले. थोडा वेळ मोडणे अटळ होते. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मॅजिस्ट्रेटची सही मिळणे शक्य नव्हते. जर सकाळी 9 वाजता सही मिळाली तर लेस्ट्राडला बरोबर घेऊन होम्स पुढची कारवाई करू शकत होता. अशा रीतीने दिवस संपला. मध्यरात्री त्या इन्स्पेक्टरचा फोन आला की त्या अंधाऱ्या घराच्या खिडक्यांमधून मध्यरात्री दिव्यांची उघडझाप व काहीतरी जाग असलेली वाटली, पण घरात जाताना किंवा बाहेर पडताना त्याला कोणी दिसले नाही. आपण फार उतावळीपणा करायला नको. उद्या उजेडापर्यंत वाट पाहू असे त्याचे म्हणणे होते. शेरलॉक होम्स फार अस्वस्थ होता. त्याला झोपही आली नाही व काही आपल्या दोन्ही जाड व दाट भुवया एकत्र आणून तो लांबलचक निराशा बोटे खुर्चीच्या हातावर आपटत एकामागून एक सिगारेटी ओढत तो एकटाच बसला होता. प्रत्येक शक्यता पडताळून पाहून गूढ उकलायचा त्याचा प्रयत्न चालला होता. रात्री अनेक वेळा मी त्याला घरभर शोधक नजरेने फिरताना पाहिले. सकाळी मला जेव्हा त्याच्याकडून बोलावणे आले तेव्हा तोच माझ्या खोलीत घुसला. तो त्याच्या रात्रीच्या कपड्यातच होता. त्याच्या निस्तेज व खोल गेलेल्या डोळ्यांवरून रात्रभर त्याला
डोळ्याला डोळा लागला नसल्याचे मला सहज कळत होते. अंत्यविधीची वेळ काय होती? 8 नाही का? त्याने उत्सुकतेने विचारले. बरं, आता 7:20 झाले आहेत. अरे देवा वॉटसन, माझी मती इतकी कुंठित का बरं झाली आहे? चल भरभर आटप. जीवन की मृत्यू, 100% मृत्यू व 1% जीवन अशी शक्यता वाटते. जर आपल्याला उशीर झाला तर मी मला कधीच माफ करणार नाही. आम्ही बसून बेकर रस्त्याने जात होतो. अजून 5 मिनिटेही झाली नाही तो 7:30 झाले. आम्ही बिग बेन वरून चाललो होतो. ब्रिक्स्टन रस्त्याला लागलो तेव्हा बरोबर 8चे टोले पडलेच. आम्ही ऐकले, पण आमच्याप्रमाणेच इतर लोकही उशिरा येत होते. 8:10 शववाहिका अजून दारातच उभी होती. आमचा घोडा धापा टाकत तिथे उभा राहिला. घराच्या पायरीवरून 3 माणसे शवपेटी वाहून आणताना दिसली. होम्स एकदम तीरासारखा घुसला व त्याने त्याची वाट अडवली. याचा अर्थ काय? पुन्हा मी तुला विचारतो की वॉरंट कुठे आहे? चिडलेल्या पीटरने रागावून आवाज चढवला. रागाने लाल झालेल्या पीटरची नजर शवपेटीच्या पुढील भागाकडे लागली होती. वॉरंट येथे आहे, तोपर्यंत शवपेटी इथेच राहील. होमच्या आवाजातील जरबेने त्या लोकांवर चांगलाच परिणाम झाला. पीटर एकाएकी घरात अदृश्य झाला व ते लोक तसेच थांबले. वॉटसन, चल लवकर, हा बघ स्क्रूड्रायव्हर, तो ओरडला. शवपेटी वाहणाऱ्या पुढील माणसाच्या छातीवर हात ठेवून तो ओरडला. परत आत न्या, आत्ताच्या आत्ता. शवपेटी परत टेबलावर ठेवण्यात आली. ए, तुला सांगतो आहे रे, 1 मिनिटात पेटीचे झाकण उघडले गेले पाहिजे. काय समजलास? प्रश्न नको आहेत. पटापट हात चालवा. छान छान. तू रे, आणि तू तिकडून हात लाव. आता जोरात वर खेचा. उघडते आहे. उघडा उघडा. एकदाची उघडली. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी आम्ही त्या शवपेटीचे झाकण उघडले. आम्ही असे करतो आहोत तोच आतून क्लोरोफॉर्मचा नाकात भरकणारा उग्र भपकारा आला. गुंगी आणणाऱ्या औषधात बुडवलेला कापूस व लोकरीत एका देहाचे मस्तक गुंडाळलेले होते. कापूस बाजूला करून होम्सने आतील सुंदर पुतळ्यासारखा स्वर्गीय असा एक मध्यमवयीन बाईचा चेहरा उघडा केला. एका झटक्याचरशी त्याने आपल्या हाताने त्या आकृतीला आधार देऊन बसते केले. वॉटसन, ही मेली आहे की काय? की अजून धुगधुगी आहे? नक्कीच आपण फार उशीर केलेला नाही. पुढील अर्धा तास आम्हाला असे वाटून गेले की आम्ही नक्कीच फार उशीर केला. गळचेपी झाल्यामुळे म्हणा किंवा क्लोरोफॉर्मचा विषारी दाहकतेने म्हणा, मिस फ्रान्सिस जवळजवळ न परतीच्या वाटेवर पोचल्यासारखीच वाटत होती. पण शेवटी कृत्रिम श्वासोच्छ्वासामुळे इथरचे इंजेक्शन देऊन किंबहुना शास्त्रात सुचवलेल्या प्रत्येक उपायाने डोळ्यांच्या पापड्यांची थोडी हालचाल झाली. जीवनाची पुसटशी चमक दृग्गोचर होऊ लागली. तेवढ्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. होम्सने पडदा बाजूला करून पाहिले व म्हटले, लेस्ट्रड वॉरंट घेऊन आला आहे खरा, पण त्याला असे आढळले की पक्षी आधीच उडालेला आहे. बाहेरचा पायरव ऐकून तो म्हणाला, आणि बाईसाहेबांची आपल्यापेक्षा जास्त चांगली शुश्रूषा करू शकेल अशी योग्य व्यक्ती आलेली आहे. नमस्ते मिस्टर ग्रीन. मला वाटते की जितक्या लवकर आपण मिस फ्रान्सिसला इथून हलवू ते जास्त बरे. मध्यंतरी दफनविधी पार पाडायला हरकत नाही. गरीब बिचारी वृद्धा त्या शवपेटीत अजून तशीच पडली आहे. तिला चिरविश्रांती द्यायला हवी, एकटीलाच. वॉटसन, तुझ्या नोंदवहीत तू ही केस लिहिलीस का? त्या संध्याकाळी होम्सने विचारले. पूर्णपणे संतुलित विचारांच्या मनुष्याच्या पूर्ण बिंबाला देखील तात्पुरते ग्रहण लागले याचे हे उदाहरण होते. मर्तिकामध्ये अशा ढोबळ चुका नेहमी होतात. त्या जाणून घेऊन जो सुधारतो तोच खरा श्रेष्ठ होय. कदाचित हे सुधारित श्रेय थोडेसे मलाही मिळायला हरकत नसावी, होम्स म्हणाला. कुठेतरी एखादा धागादोरा, एखादे विचित्र वाक्य किंवा डोळस निरीक्षण माझ्या हातून निसटले की काय या विचाराने मला रात्रभर ग्रासले होते. आणि मग एकाएकी पहाटेच्या प्रहारी मला ते शब्द आठवले. ते त्या अंत्यविधीच्या सामानाच्या दुकानातील बाईचे उद्गार होते व ते फिलिप ग्रीनने मला सांगितले होते.
ती म्हणाली होती, खरं तर यापूर्वीच ती शवपेटीबद्दल बोलत होती. खरं तर यापूर्वीच तयार असायला हवी होती, पण नेहमीच्या आकाराची नसल्याने उशीर लागत आहे. आणि खरंच ती नेहमीच्या आकाराची नव्हती. याचा सरळ अर्थ असा होता की ती मुद्दाम विशिष्ट मापाची बनवली गेली होती. पण का? कारण काय? नंतर एका झटक्यात मला त्या शवपेटीचा जास्त मोठा आकार व म्हातारीचे क्रूश बारकाऊ प्रेत आठवले. इतक्या लहान शरीरासाठी इतकी मोठी शवपेटी कशासाठी? दुसरे कोणीतरी ठेवता यावे म्हणूनच. दोन्ही शरीरे एकाच मृत्यू दाखल्यावर पुरून टाकायची. जर माझी नजर मला धोका देत नसेल तर ही गोष्ट अगदी स्पष्ट होती. 8 वाजता मिस फ्रान्सिसलाही मूठ माती मिळाली असती. ती शवपेटी घराबाहेर पडण्यापूर्वी थांबवण्याची आपल्याला एक संधी होती. ती आपल्याला जिवंत सापडेल का ही एक शंकास्पद गोष्ट होती. पण परिणाम पाहता असे म्हणावेसे वाटते की ती खरोखरच संधी होती. माझ्या माहितीप्रमाणे त्या लोकांनी खून केला नव्हता. शेवटी प्रत्यक्ष हिंसेच्या गुन्ह्यातून ते सुटतील. तिला मृत्यू कसा आला याचा काही मागमूस न ठेवता त्यांना तिला पुरता आले असते. जरी तिला उकरून वर काढले असते तरी त्यांच्यावर ठपका येणे शक्यच नव्हते. जिथे त्या बिचाऱ्या बाईला इतके दिवस कोंडून ठेवले होते ती वरच्या मजल्यावरील अंधारी खोली होती. त्यांनी आत घुसून जबरदस्तीने तिला क्लोरोफॉर्मने बेशुद्ध करून खाली आणले असणार व आणखी क्लोरोफॉर्म शवपेटीत हात शिंपडून ती नक्की शुद्धीवर येणार नाही अशी व्यवस्था केली असणार. मग शवपेटीचे झाकण स्क्रू पिळून बंद केले असणार. तुम्ही सहज सगळे मनचक्षू समोर आणू शकता. वॉटसन, डोकेमाज मार्ग आहे खरा. गुन्ह्याच्या विश्वात ही नवीनच गोष्ट मला दिसते आहे. जर ही मिशनरी मंडळी लेस्ट्रडच्या तावडीतून सुटली असली तर यांच्या कारकिर्दीच्या भविष्यकाळात मला नक्कीच काहीतरी नवीन बुद्धीला चालना देणाऱ्या घटना ऐकायला मिळतील. समाप्त.